भाजप सत्तेत तरीही निभावणार जनतेच्या चौकीदाराची भूमिका. ठाणे महापालिकेत भाजप सत्तेत असूनही ठाणेकरांच्या कल्याणासाठी, शहराच्या पारदर्शी विकासासाठी जनतेचा चौकीदार म्हणून भूमिका निभावणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. मंगळवारी ठाणे महापालिकेत झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळकर महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील उपमहापौरपदी बिनविरोध निवडून आले. यावेळी उपस्थित असलेले आमदार संजय केळकर यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला असता परखड भूमिका स्पष्ट केली. महायुती म्हणून सत्तेत सहभागी होऊन पदवाटपाचा निर्णय राज्य पातळीवर श्रेष्ठांनी घेतला आहे. इतर महापालिकांप्रमाणे ठाणे महापालिकेतही त्याची अंमलबजावणी झाली आहे. नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र इतर पदवाटपात भाजपाचा सन्मान राखला जावा अशी आमची भूमिका असेल, असे श्री केळकर यांनी पत्रकारांना सांगितले. निवडणुकीत ठाणेकरांसोबत सादर केलेल्या जाहीरनाम्यानुसार कामकाज होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहरात पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त आणि योग्य दिशेने विकास करण्याचे आश्वासन आम्ही ठाणेकरांना दिले आहे. चांगल्या योजनांना पाठिंबा देताना कुठे चुकीचे काम होत असेल तर त्याला नक्कीच विरोध करून ते थांबवू. ठाणेकरांना जे जे अडचणीचे आहे ते अडथळे दूर करू. शहरात 100 फेरीवाल्यांचे 1000 फेरीवाले झाले आहेत. त्यांनी रस्ते, पदपथे व्यापले आहेत. नागरिकांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. फेरीवाला धोरण का झालेले नाही? अनधिकृत बांधकामांपासून चुकीच्या पद्धतीने व्यवहार झाला असेल त्यावर परखड भूमिका मी निश्चितपणे घेणार असल्याचे श्री केळकर यांनी स्पष्ट केले. पारदर्शी शहर विकास, महापालिकेचा कारभार, लोकाभिमुख निर्णय आणि योजना यासाठी ठाणेकरांनी सत्ता दिली आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत असलो तरी ठाणेकरांचा चौकीदार म्हणून महापालिकेच्या कारभारावर आणि चुकीच्या कामांवर करडी नजर ठेवणार असल्याचेही श्री केळकर यांनी सांगितले.